अवैध गोत तस्करांची आता खैर नाही. राज्यात मोक्का अंतर्गत होणार मोठी कारवाई. सरकारचा मोठा निर्णय. राज्यात गोत तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांचे जाळे मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि कठोर निर्णय घेतलाय. ज्या टोळ्या संघटितपणे गोत तस्करी करतात त्यांच्यावर आता थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे गोत तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून प्रशासनानं कंबर कसली आहे. गृह विभागानं 21 मे रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलंय. यानुसार राज्याच्या सीमावर्ती भागात जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि परिवहन विभाग, पशुसंवर्धन विभाग मिळून संयुक्त तपासणी चौक्या उभारणार आहे. पण राज्यातून होणारी अवैध वाहतूक आता या नाक्यांवरच रोखली जाईल. संशयित वाहनांची कसून तपासणी करून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राज्यात अनेक भागात बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोवंश तस्करीचे जाळे सक्रिय असल्याच्या तक्रारी सातत्यानं सरकारकडे पोहोचत होत्या. याच पार्श्वभूमीवर आता सरकारनं संघटित गुन्हेगारी म्हणून या प्रकारांकडे पाहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं केवळ वाहन जप्ती किंवा दंडाची कारवाई न करता थेट कठोर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होणार आहेत. तसेच महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले. आपल्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना कत्तलखाने शोधून ते तातडीनं बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी आता स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. जर तुम्हाला कुठंही अवैध गोत तस्कराची माहिती मिळाली तर तात्काळ 112 या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचं आवाहन सरकारनं नागरिकांना केलंय. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 48 नुसार गोवंशांचं रक्षण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याची आता कडक अंमलबजावणी होताना दिसतेय. या निर्णयामुळे गोत तस्करीच्या अवैध जाळ्याला किती मोठा तडा बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.